देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. अधिक मासांतू विशेष जावन आशिल्लें मस्त व्रत ते प्रति एक व्रत येद्राक आमकां श्रेष्ठ फल सांगलां हें तुमी अनुकूल जावन करची म्हूण सांगून घेवन तांतू एक मौन व्रत म्हूण आसा. मौन व्रत म्हळ्यार कशें जालें मस्त लोक एकादशी समयाचेर मनांतू देवा नामस्मरण करून कोणाले उरले नाशी सगळो दिवस देवा विशयन चिंतन करतात. तशी हे समयाचेर मौन व्रत म्हणून आमी करताना एक घांट एक तिल एक सुवर्ण हे दान केलें मात्रान मौन व्रत कसन फल असं देव अनुग्रह करता. तशींची रात्री भोजन व्रत आता एकेकडे एक भोजन करतात तांतू केळी पानारी करताची त्या पुरा करून देवाल अनुग्रह कशी स्वीकार करता म्हणल्यार ब्राह्मण भोजन करून देवाल अनुग्रह स्वीकार करचे. तशींची अमावास्ये पसून मासोपवास गोदान करून भाग्यवान जावचे. नेल्लिकाय स्नान म्हणटात आमी सांगतना आवड ताजी स्नान म्हणून तें करचें केलें मात्रान दधी मत्तू क्षीर दही आनी क्षीर आमी दान दिलें मात्रान तें पूर्णत्व. फलाहार व्रत फल मात्र स्वीकार करचें हें आमी व्रत केलें मात्रान फलदान केलें तसलें म्हळ्यार फलदान करून आमी धन्य जावचें. तशींची ग्रत त्याग व्रत ग्रत घेवचें ना सगळे म्हयनो जाल्यार ताचें एक व्रत करून पूर्ण फल मेळटा जाल्यार क्षीरदान दुग्धदानाचें करता. ध्यान त्याग व्रत हें केल्या मात्रान गोव आनी तांदूळ दान दिवन तांणी भाग्यवान जावेत. तशींची तांणी नेला वयर न्हिदताची मस्त लोक नेलारी न्हिदून घेवन तांणी व्रत आचरण करताची तांणी शय्या दान करून घेवन देवाल अनुग्रह पात्र जावका. तशींची नख केश धारण म्हळ्यार सगळे म्हयनेन तूं केस काडचे कना नांगूट काडचे कना अशें तांणी धारण करताची. दर्पण दान तांणी कन्नडी दान दिलें मात्रान श्रेष्ठ फल मेळटा. पादरक्षे म्हळ्यार आमी होण त्याग करून चमकुचें असल हें आमी हें केलें मात्रान पादरक्षे दान करून घेवन देवाल अनुग्रह पात्र जावचें. दीपदानाचें आमी व्रत म्हूण नित्य आमी दिव लावन देवालें स्तोत्र करप सांगताची दीपदान दिवन भाग्यवान जावचें. तशींची धारण पारण व्रत हें 8 उदकुंभ दान दिलें मात्रान अधिक मासान श्रेष्ठ फल मेळटा. सांगिल्लें आसा तांगेर अंकुला समजावन फलदान करा दीपदान करा वस्त्रदान करा खंयचे अंकुर की तें दान करून भाग्यवान जावका म्हणून देवा सन्निधानांत प्रार्थना करताची. हरी ओम.